आई आपल्या बाळाला कडेवर घेऊन चालते, पण तेच लेकरू कडेवर घेतल्यानंतर जास्तच पचपच करू लागलं, उड्या मारू लागलं, जास्त नखरे करू लागलं, तर आई सुद्धा त्याला कडेवरून खाली सोडून देते। या उदाहरणाचा समोर अंदाज तुम्हाला लागेलच। पण सध्याला महाराष्ट्र आणि बीड मध्ये सुरू असलेल्या सर्व गोष्टींमध्ये कोण आई आहे आणि कोण लेकरू व कोणाच्या कडेवर कोण आहे हे समजणं तेवढं काही अवघड नाही। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठा वादंग सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचा इशारा दिला आहे। मुंडे यांचं नाव बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सोबत जोडले जात आहे। तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपामुळेही त्यांच्यावर दबाव वाढतोय। अजित पवार जे आधीपर्यंत मुंडे यांना पाठिंबा देत होते, त्यांनी आता स्पष्टपणे सांगितले की मी 2011 मध्ये सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता। आता मुंडे यांनी काय करायचं हे ठरवावं। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असं अनेकदा घडलं आहे। मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले की त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे। 2021 मध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लाचखोरीचे आरोप लावल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला। उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर दबाव वाढला आणि त्यांनी पद सोडले। त्याचप्रमाणे 2016 मध्ये महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पुण्यातील एका जामीन घोटाळ्याच्या आरोपामुळे राजीनामा दिला होता। 2011 मध्ये अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते, त्यावेळी त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता। अर्थात काही काळानंतर ते पुन्हा सत्तेत आले, पण त्यांचा तो राजकीय निर्णय एक महत्त्वाचा संदर्भ ठरला। आता त्याच उदाहरणाचा वापर करत त्यांनी मुंडे यांना अप्रत्यक्ष संदेश दिला आहे की त्यांनीही त्याच मार्गाचा अवलंब करावा। महाराष्ट्रात काही नेते होते जे आरोपामुळे राजीनामा देतात, पण काही जण मात्र सत्ता टिकवण्यासाठी कोणताही निर्णय टाळतात। 2010 मध्ये आदर्श घोटाळ्यात नाव आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पद सोडले होते, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील 14 मंत्र्यांवर गंभीर आरोप होते, पण कोणीही राजीनामा दिला नाही। धनंजय मुंडे यांच्यावर वाढत्या राजकीय दबावामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अजित पवार यांचा अप्रत्यक्ष संदेश स्पष्ट आहे। मुंडे यांनी स्वखुशीने राजीनामा दिला तरच त्यांची राजकीय प्रतिमा वाचेल। विरोधी पक्षानेही मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट सांगितलं की पर्याय दिला जातोय, पण मुंडे निर्णय घेत नाहीत। भाजप आणि शिवसेना शिंदे गटानेही मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवला आहे। बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संतापाचे वातावरण आहे। लोक आरोपामध्ये अडकलेल्या मंत्र्यांना संरक्षण दिलं जातंय का असा प्रश्न विचारतायत। या पार्श्वभूमीवर मुंडे यांना राजीनामा द्यावा अशी मागणी लोकांमधूनही होत आहे। धनंजय मुंडे हे स्वतः एक मोठे नेते आहेत। त्यांनी अनेक वादावर मात केली आहे, पण यावेळी त्यांच्यावरच दबाव मोठा आहे। त्यांनी अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही, पण त्यांच्या भवितव्याचा निर्णय लवकरच होईल। अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे राजकीय संबंध चांगले आहेत, पण सध्या त्यांच्यातील तणाव स्पष्ट दिसतोय। अजित पवार यांनी जी भूमिका घेतली आहे ती त्यांच्या स्वतःचा राजकीय बचाव आहे असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा अजूनही चर्चेत आहे। ते आपल्या पदावर कायम राहतात की अजित पवारांचा अप्रत्यक्ष सल्ला मान्य करून पद सोडतात हे लवकरच स्पष्ट होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हे अत्यंत महत्त्वाचे दिवस ठरणार आहेत। या संदर्भातील राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।